भावपूर्ण श्रद्धांजली. नवापूरच्या विकासाचा आधारवड कोसळला. लोकनेते सुरूपसिंग नाईक यांचे निधन. सम्राट V7 न्यूज टीम कडून साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. नवापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग अनेक दशके नेतृत्व करणारे आणि आदिवासी जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिऱ्या नाईक यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने खानदेशातील राजकारणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि गोरगरीब जनतेचा हक्काचा आधारवड हरपलाय. 1978 पासून सलग 30 वर्षाहून अधिक काळ नवापूरच्या मातीशी एकनिष्ठ राहून त्यांनी या भागाचा कायापालट केला. केवळ आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, तर सर्वसामान्यांचे साहेब म्हणून त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. 2009 मध्ये राजकीय गणिते बदलली असली तरी जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कधीच कमी झाले नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वारसा जपणाऱ्या या महामानवाच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. नवापूरच्या डोंगरदऱ्यातून उमटणारा आदिवासींचा बुलंद आवाज आज शांत झाला. त्यांच्या निधनाने एका झंझावाती पर्वाचा अंत झाला असून जनतेचा एक आदर्श मार्गदर्शक आपल्यातून निघून गेलाय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रेरणास्थान आणि या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय सुरूपसिंग नाईक साहेब यांचं आज दिनांक 24 रोजी सकाळी 10 वाजता नवापूर येथे दवाखान्यात उपचारादरम्यान 10 वाजता निधन झालेले आहे. नाईक साहेब गेल्यामुळे आमचे गावाची तालुक्याची काय सर्व महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली आहे. माननीय नाईक साहेब हे पहिल्याने 2 टर्म खासदार होते. त्याच्यानंतर 1980 पासून आमदार झाले, मिनिस्टर झाले. मिनिस्टर जवळजवळ 35 वर्ष मिनिस्टर राहिले. परंतु त्यांनी कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठला विरोधक असो भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांचे कामं असं स्वतः आपलाच माणूस आहे असं म्हणून करत राहिले आहेत. आज ते गेल्याने राज्याची पोकळी म्हणजे नाईक साहेबांचे गेल्याने आमचे आता फार दुःख झालेले आहे. आम्ही महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नाशिक आणि सर्विसकडे नाईक साहेबांचं वर्चस्व होतं. सर्व जिल्ह्याचे राज्याचे नेते माननीय नाईक साहेबांना आपले नेते मानत होते. त्यांना आदराने मान सन्मानाने हे त्यांना मान देत होते. आज ते आपल्यातून आमच्यातून निघून गेले आहेत. ते आपली पोकळी फार मोठी निर्माण झालेली आहे. तरी मी सर्वांना सांगतो की उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांचं अंत्यविधी त्यांचं कायमस्वरूपी फॉर्म जे शेत होते मंदिराचं शेत म्हणून होते तिथंच अंत्यविधी होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्यांना शोक श्रद्धांजली अर्पण करावी असं मी सर्वांना विनंती करतो.